वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मोरया मोरया मोरया। नमस्कार. महाराष्ट्र मंडळाच्या शताब्दी वर्षाच्या गणेशोत्सवात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. तसंच विविध गुणदर्शन स्पर्धेचे आमचे परीक्षक रीमा अमरापूरकर आणि योगेश सेवक यांचंही सहर्ष स्वागत. विविध गुणदर्शन स्पर्धेला आजपर्यंत नेहमीच भाग घेणाऱ्या संघांचा आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. यावर्षी या स्पर्धेमध्ये 7 संघांनी भाग घेतला. त्यापैकी 6 संघांचं सादरीकरण आपण आत्तापर्यंत पाहिलं आणि आज 7व्या आणि शेवटच्या संघाचं सादरीकरण पाहणार आहोत. सगळ्या संघांचं खूप खूप कौतुक, कारण या कोविडच्या दिवसांमध्ये प्रत्यक्ष स्टेजवर सादरीकरण न करता आल्याने त्यांना ऑनलाईन सादरीकरण करायचं होतं आणि ज्या प्रकारे मेहनत घेऊन त्यांनी ते आव्हान पेललंय त्याबद्दल सर्व संघांचे मी मंडळातर्फे आभार मानतो. या स्पर्धेची यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे सकारात्मकता आणि प्रत्येक संघाला यावर आधारित असं एक गाणं त्यांचा विषय म्हणून त्यांनी निवडलं आहे. आज जो संघ सादर करणार आहे त्याचं नाव आहे युवा मराठी संघ आणि त्यांना जे गाणं मिळालं आहे ते आहे फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. हो, पण त्याआधी रोजच्या प्रमाणे आपण पाहणार आहोत घराघरातील बाप्पा. आज गौरींचं स्वागत आणि गौरींचं पूजनही आपण पाहणार आहोत. मंजिरी येदलाबादकर यांच्या घरातील गौरींचं स्वागत आणि त्यांची स्थापना, त्याचबरोबर गौरी गणपतीची सजावट आपण पाहणार आहोत. तदनंतर युवा मराठी संघाच्या सादरीकरणास सुरुवात होईल. चला तर पाहूया गौरीचं स्वागत आणि प्रतिष्ठापना. सोन्याची पावले उमटली दारा, लक्ष्मी आल्या घरा. सोन्याची पावले उमटली दारा, लक्ष्मी आल्या घरा. नमस्कार, मी मंजिरी येदलाबादकर. तुम्हा सर्वांना गणपती आणि गौरीच्या खूप खूप शुभेच्छा. आज सोन्याच्या पावलांनी आमच्याकडे महालक्ष्मींचं आगमन झालं आहे आणि त्या येऊन गणपती शेजारी आता स्थानापन्न झालेले आहेत. हा सण आमच्या मूळच्या जळगावच्या घरी अनेक वर्ष साजरा होत असे. जळगाव या भागात ह्या सणाचं खूप मोठं महत्त्व आहे, अगदी दिवाळीपेक्षा सुद्धा थोडंसं जास्तच. आणि तिथे त्यांना महालक्ष्मी असं संबोधलं जातं, गौरी असं नाही. 12 वर्षापूर्वी माझ्या चुलत सासूबाईंनी माझ्याकडे हा सण सोपवला आणि त्याच्यानंतर जळगावहून वाटचाल करत ह्या महालक्ष्मी आपल्या बंगलोरमध्ये दाखल झाल्या. तर ह्या आता ज्येष्ठा गौरी, तिचा मुलगा गणपती आणि कनिष्ठा गौरी आणि तिचं बाळ असं हे कुटुंब सगळं आपल्याकडे विराजमान झालेलं आहे. त्या आपल्या माहेरवाशिणी आहेत, त्यामुळे त्यांचं 2 दिवस भरपूर कौतुक होणार आहे. उद्या सकाळी त्यांची पूजा करून त्यांना पुरणपोळ्या, त्याच्यानंतर 16 भाज्या, 16 कोशिंबरी, वडे, खीर असे अनेक पदार्थ करून त्यांना नैवेद्य दाखवला जाईल. संध्याकाळी हळदी कुंकू केलं जातं आणि मग परवाच्या दिवशी संध्याकाळी मुरड कानोले, दही भात असा नैवेद्य दाखवून गणपतीबरोबर त्यांना निरोप दिला जातो. मी गणपतीची मूर्तीचं विसर्जन न करता इथं जी सुपारी ठेवलेली आहे त्या गणपतीचं मी विसर्जन घरच्या घरीच करते.
तर असा हा खूप हवाहवासा वाटणारा सण आहे. मी मनापासून प्रार्थना करते की आपल्यावर आज जे करोनाचं संकट आलेलं आहे त्याचा या गौरीच्या आणि गणपतीच्या आगमनाने नाश हो आणि आपल्या सगळ्यांना सुख संपत्ती आणि आरोग्य लाभो. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. बँक निवडताना आम्ही काय बघतो? क्षमता, आधुनिकता, वेग, तंत्रज्ञान. हे सगळं तर हवंच, पण त्याचबरोबर हवी आपुलकी, नात्याचा ओलावा, विश्वासार्हतेची परंपरा. आम्हाला हवं हे पण. आणि ते पण म्हणूनच आमची बँक सारस्वत बँक. Take control of your banking when you want, where you want. Saraswat Bank brings Bank on WhatsApp. Check your balance, get mini statement, and avail of many banking services with Bank on WhatsApp. Now banking is as easy as chatting with friends. To register, give a missed call on 90-290-59271. Saraswat Bank, just 100 years young. Mile yahan, dono jahan. नमस्कार. अंधार कुणाला कुठे आणि कसा भेटेल याचा अंदाज नाही. बरं, प्रत्येकाच्या अंधाराची छटा तेवढीच गडद असेल असं सुद्धा नाही. म्हणजे एकाचा अंधार तो दुसऱ्याचा उजेड सुद्धा असू शकतो. तर अंधाराची वाट चालणारे हे आमचे 6 प्रवासी. काय अंधाराची का उजेडाची? अहो, अंधाराच्या शेवटी उजेड असतोच, पण वाट अंधाराचीच असते. आता कोण हे 6 प्रवासी असं विचारतंय? हा श्रीपाद. हा रत्नागिरी जवळच्या असुद गावातल्या एका भुयारात आहे. याची आई याला सारखं म्हणायची, तुझ्या बापानं सगळं आयुष्य खड्ड्यात घातलं, तू घालू नकोस. पण याच्या बापानं मरताना ह्याला एक नकाशा दिला आणि सांगितलं, आपल्या या वाड्यात एक खजिना पुरलाय आपल्या पूर्वजांनी, तो शोधून काढ म्हणजे आपलं 18 विश्व दारिद्र्य संपेल. तेव्हापासून श्रीपाद थंडीचे 2 महिने आसूदला येतो मुंबईहून आणि खड्ड्यात जातो. हे मिस्टर गुणे मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहेत. यशस्वीतेच्या सगळ्या परिमाणांवर खरे उतरून ते आयुष्याच्या अशा स्थळी जाऊन पोचलेत जिथं त्यांना हवं असलेलं सगळं मिळू शकतं. पण दुःख हे आहे की नको असलेलं ते सोडू शकत नाहीये. त्यांना बद्धकोष्ठता आहे. त्यांची बायको त्याला मिड लाईफ क्रायसिस म्हणते. ही स्वरा उत्तम प्रथितयश संगीतकार. अहो, लहानपणी ज्या ज्या वेळी ही रडायची तेव्हा देखील अगदी त्या वेळेच्या रागात. त्यांचे डॉक्टर म्हणून तसे साधारणच होते, म्हणून पेशंट येत नसल्यानं क्लासिकल गाणी ऐकत बसायचे त्या वेळेप्रमाणे. त्याने हिच्या रडण्याचं काही निदान केलं नाही, पण निदान एक गोष्ट सांगितली की हिला गाणं शिकवा. त्याचंच फलित म्हणून ही एक गायिका आणि संगीतकार आहे. पण आजकाल स्वराच्या संगीताला ग्रहण लागले. तिला नवीन काहीच सुचत नाहीये. हा मुरारी गुंड मवाल्यांच्या गावात जन्माला आलेला सज्जन मुलगा. हा इतका सज्जन होता की गावातल्या बाया पोरींना परसाकडे, अहो म्हणजे सौशात जायचं असेल तर याला बरोबर घेऊन जात. याचं बरंचसं बालपण इतर हलके होत असताना त्यांच्या काळजीच्या ओझ्याखाली दबून गेलं. रेझ्यूम फारच स्ट्रॉंग असल्यानं आता तो बेंगलोर सारख्या शहरात स्वतःचं सुलभ शौचालय चालवतोय. ही गुणा. हिचा गुन्हा असा की हिनं पळून जाऊन लग्न केलं.
नाही, तो गुन्हा नाही आहे. गुन्हा हा आहे की ते चुकीच्या माणसाशी केलं. नाही, तसं लग्न केल्यावर प्रत्येकालाच काही दिवसांनी असं वाटतं, पण या बिचारीला हे बरेच दिवस आणि बऱ्याच प्रकर्षानं जाणवतंय. त्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तिचा नवरा तिला अधूनमधून न मारता बाकीचे दिवस मारतो. तिला बाहेर हवं तिथं फिरू देत नाही, तर सतत कोंडून ठेवतो. तिच्या नवऱ्याचं नाव आहे कोंडाजी. हा बिरू गडचिरोली जवळच्या एका खेड्यातला रहिवाशी, उत्तम लोककलाकार. गावात असताना हा त्यांच्या गावचा रखवालदार. खूप मान होता याच्या गावात. गावची रखवाली करता करता चोऱ्या माऱ्या इतक्या जवळून पाहिल्या की मुंबईत येऊन सरळ त्यानं चौकीदारीची नोकरी धरली. तो इतका अट्टल चौकीदार आहे की चोर चोरी करून पळून जात असताना हा हळूच लपून त्यांना भो करून घाबरवतो आणि चोरीचा माल पकडून देतो. गावात इतका मान होता याला, पण शहरात मात्र त्याची आणि त्याच्या कलागुणांची किंमत बिलकुल होत नाहीये. तर असं उगाच सूत्रधाराच्या खांद्यावर बसून फिरून कंटाळा असाल तर उतरा खड्ड्यात. अंधार खोदून खोदून अंधारच बाहेर पडतो अशा निष्कर्षाप्रत पोचायच्या जवळपास पोचलोय मी. म्हणजे वारसा हक्कानं मिळालेलं हे भुयार मी मागची अनेक वर्ष खोदतोय. आधी नकाशा भरहुकूम खोदत होतो, पण नकाशा नकोसा झाल्यावर हवा तसा खोदतोय. हे म्हणजे माझ्या शाळेतल्या मला वाटायचं 15 मिनिटांच्या पुढं मी काय लिहू शकणार नाही. मग रेटत रेटत 1-1.5 तास काढायचा, मग पुरवणीच घ्यायची वेळ यायची. असं करत करतच पास झालो. त्यामुळे वाटतं की अजून थोडा वेळ रेटलं तर मिळेलही खजिना. आणि एकदा का खजिना मिळाला की मग या सगळ्यातून सुटका. साला मुंबईतलं ते किड्या मुंग्यांसारखं जगणं नको, सारखा 1-1 रुपयाचा हिशोब नको आणि भविष्याची चिंता नको. पण कधी मिळणार खजिना? चला माझं एक काम सरळ होईल तर शपथ. मला आठवतंय आमच्या घराच्या पाठीमागं नवीन बिराड आलं होतं राहायला. कोण आलंय हे जाणून घ्यायची तारुण्य सुलभ उत्सुकता होतीच. आणि एक दिवस अचानक त्या दरवाजाच्या बंद पडद्यामागून एक सुंदर तरुणी उजळून गेली. गोरी पान, स्मार्ट, वा काळे तलम केस. आता हे कोण आलंय ही तर पाहायचंच होतं. मग काहीतरी कारण घेऊन गेलो त्या घरी. आणि मग पुन्हा तेच काळेभोर तलम केस, गोरापान चेहरा. आणि त्या गोऱ्यापान चेहऱ्यावर काळ्या मिशा आणि दाढी. अरे ह्याला तर मी पाहिलंय. हा तर नेहमी गाडीवरून जातो ना आपल्या चायनीजच्या स्टॉलवर. ह्याला ह्याच्या आधी कधी लक्षात आलं नाही की हाच तो ही म्हणून दिसलेला. शे, आता कालचीच गोष्ट. 2 तासाचा प्रवास होता, त्याला सुद्धा 4 तास लागले. आता कोकणातला प्रवास म्हणजे आपलं शरीर किती लवचिक आहे हे जाणून घ्यायचा उत्तम उपाय. आणि त्यात पावसाळ्याचे दिवस. वा म्हणजे पावसाचं आणि माझं नातं म्हणजे असं आहे की माझ्याकडे छत्री असेल तर पाऊस पडणार नाही. आणि एखाद्या दिवशी ढगाळ वातावरण पाहून अगदी रेनकोट घालून निघावं
तर लख्ख ऊन पडतं आणि त्या उन्हामुळे आतमधून आलेल्या घामाने मात्र पूर्ण भिजायला होतं. बरं, असंच गाडीची वाट बघत बसलेलो. गाडी येवाना फलाटाला लागायला लागलेली आणि साहजिकच आहे, मंडळी दरवाजाकडे न धावता आपली सगळ्या खिडक्यांकडे धावायला लागली आणि आपापल्याकडच्या रुमाल, पिशव्या, पेपर आणि एखादं छोटं मोठं कार्ट असेल तर तेही खिडकीतून आत टाकून जागा अडवू लागले. मग मी गेलो की त्या गर्दीत, झोकून दिलं स्वतःला आणि कसा बसा शिरलो गाडीत. हा, पण जागा मात्र मिळाली बुवा मला. मी एखादं सिंहासन मिळावं त्या ऐटीत जाऊन बसलो जागेवर. गाडी आपली कचाकच भरलेली, म्हणजे एका वहीच्या पानावर 2-3 पानांचा ऐवज भरावा अगदी तशी. मग थोड्या वेळानं चणे शेंगदाणे घ्या, व्हॉट्सअपचे आवाज, अहो गाईज घ्या की सरकून तिकडे, हे असले आवाज, मग निरनिराळे वास, यांचं असं सगळं वेगळंच विश्व निर्माण झालेलं. थोड्या वेळानं गाडी हलली, तशी दळणाचा डबा हलवून आपण कसा भट्ट बसवतो तशी मंडळी गाडीत बसली आणि गाडी चालू झाली. थोड्या वेळानं आमचे सेनापती उर्फ कंडक्टर तिकीट काढायला लागले. ते खरंच एखादा सेनापती खास कळग्यातून दरी खोऱ्यातून वाटा काढत कसा जातो तसंच निघालेला. एका हातात पैशाच्या नोटा, दुसऱ्या हातात मशीन, तिकीट काढायचं मशीन आणि डोक्यामध्ये गुंतागुंतीचे हिशोब. म्हणजे बघा ना, 37 रुपयाचे 2 हाफ, 1 फूल, करा बरं हिशोब, जमल. आणि पुढ्यात आलेली 500 रुपयाची नोट. हे असे हिशोब अगदी चालाखीनं सोडवत तो आगे कूच करत होता. मी आपलं दमलेलो असल्यामुळं पाठी बघायला लागलो, म्हणजे बाहेर बघायला लागलो. छान वारा सुटलेला, हा हा हा, गार हवा, आणि डोळ्यावर थोड्या वेळातच निद्रेनं कब्जा केला. पण हे पण सुख काही फार वेळ टिकलं नाही. पुढच्या 5-10 मिनिटातच, म्हणजे गाडी थोडीशी गावाबाहेर गेली असेल, थांबवा थांबवा, फीट फीट अशा आरोळा ऐकायला आल्या आणि त्या आवाजातच मी खडबडून जागा झालो. आणि गाडी थांबली तशी पुढली मंडळी गेली आपली धावत पाठीमागं फीट आलेला माणूस बघायला. मी पण आपलं पाठीमागं बघून प्रयत्न केले त्या माणसाला बघायचे, पण ते काय जमलं नाही. अहो गर्दीच एवढी होती. मग पाठीमागं गेलेल्यांपैकी 2-4 लगेच डॉक्टर बनले. पाणी द्या पाणी द्या असा महत्वाचा सल्ला दिला. काहींनी तोंडाला चावी लावा, लोखंडी चावी लावा जिभेला. मग म्हाताऱ्या आजी कांदा लावा कांदा, असं काय काय सूचना द्यायला लागले. काही मंडळी पाणी द्यायला म्हणून गेले आणि त्या फिट आलेल्या माणसासोबत सेल्फी काढून परत पाठी आले. काही तरुणांनी अगदी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्या माणसाचे लाईव्ह व्हिडिओ काढायला सुरुवात केली आणि फेसबुक देवतेवर स्वाहा केली. हा काय विचारू नका. मग कंडक्टर म्हटला आपण जाऊ दवाखान्यात, आणि मग ह्या सगळ्या धांदलीत गाडी परत एकदा निघाली. आणि मग फिट आणि त्यावरचे उपाय यावर एक चर्चासत्र सुरू झालं. मग काही तरुण मंडळी आणि काही म्हातारी मंडळी यांच्यात जरा वादंग झाले. हे उपाय ते उपाय, ही औषध ती औषध. काही पाणी पितो जरा. आणि यातच गाडी परत मार्गाला लागली दवाखान्याकडं. एव्हाना 1.5 तास उरकून गेलेला. त्यामुळे आता मी किती वाजता पोहोचतोय ह्याची चिंता. मग दवाखाना यायला वेळ असल्यामुळं लोकही थोडीशी शांत झाली. बाजूला एक बसलेले आजोबा आपल्या शेजारीच हेडफोन कानात घालून बसलेल्या पोराला सांगत होते आमची पिढी कशी फिट होती वगैरे. हे म्हणजे त्या एका आजीनं ऐकायला जाईल ह्या आवाजात बरं का. ह्याची सगळी मजा मी घेत होतो.
आणि परत एकदा मला निद्रा यायला सुरुवात झाली. म्हणून 2 मिनिटं डोळे मिटले आणि थोड्या वेळानं कंडक्टर, दवाखाना आला, उतरा, त्या फिटवाल्याला खाली घेऊन या आवाजाने पुन्हा एकदा जाग. पण कंडक्टरने आवाज देऊनही पाठून खाली यायला कोण तयार होईना. मग शेवटी कंडक्टर स्वतःच पाठी आला आणि समजताच अचंबा झाला. अहो, तो माणूस, फिट आलेला माणूस, पाटल्याच कुठल्या तरी स्टॉपवर केव्हाच उतरून निघून गेलेला आणि आता फिट यायची वेळ कंडक्टरवर आलेली. पण माझा 2 तासाचा प्रवास मात्र 4 तासांवर नाहक गेला आणि पूर्ण दिवस आणि काम वाया. हे असं आहे. आता इतके दिवस खड्डा खणतोय. मला तर वाटतंय मला जमीन खोदायची आवडच निर्माण झाली. खरं तर या क्षणाला मला खजिना सापडला तर मी त्याचं नक्की काय करेन ह्याचं उत्तर नाहीये माझ्याकडे. कदाचित तो खजिना सांभाळण्यात माझं उरलेलं आयुष्य निघून जाईल. नाहीतर तो खजिना लपवून ठेवण्यासाठी दुसरा खड्डा खोदण्यात माझं आयुष्य निघून जाईल. हरी शपथ, हप्पा, खजिना सापडला. मोशन, हालचाल, गती. माझ्या या मुरारी शौचालयाच्या समोरच्या या रस्त्यावर आणि आत एकाच वेळी वेगवेगळी मोशन चालू असते. काही मोशन हळुवार, काही गडबडीच्या, काही स्फोटक, तर काही अनिर्बंध. मग बघा ना, या हालचालीचे परिणाम तसे काही चांगले, पण काही हालचालींचे परिणाम त्रासदायक. सर, ಸ್ವಲ್ಪ ನೀರು ಹಾಕಿ ಸರ್, ಸ್ಮೆಲ್ ಬರ್ತಾ ಇದೆ. पण माझ्या आयुष्यात काहीच हालचाल नाहीये. जी हालचाल आहे ती फक्त सकाळी थोडा खळखळाट आणि मग संपूर्ण शांतता. मग काय, दिवसभर नुसत्या सुट्ट्या पैशांचा खुळखुळाट, एवढंच. पण तसा रिस्की आहे धंदा. ते म्हणत नाहीत का, धनुष्यातून निघालेला बाण, तोंडातून निघालेला शब्द आणि ढूक. तुम्हाला कळलं असेलच, तुम्ही शाणे आहात तेवढे. पण वेळ घालवायला मग मी चित्र काढतो. ते नाही का, फेअर अँड लवलीच्या जाहिरातीत म्हणतात, 1 दिवसानंतर, 5 दिवसानंतर आणि 10 दिवसानंतर जशी चित्र सांगतात ना, तसंच काहीसं मी इथं बसून येणाऱ्या लोकांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांची चित्र काढतो. मला कळतं की त्या माणसाला किती वेळापूर्वी लागली असेल. मी ही अशी चित्रे काढतो. ही अशी चित्रे मी काढतो. या चित्रामध्ये काढायला मला आनंद मिळतो. पण ही चित्र मी शेवटी रद्दीत फेकून देतो. शौचालयाचं दार बंद करताना असं वाटतं माझा दगड झालाय, माझा काही उपयोग नाही, मी आता इथून हलणारच नाही. अंधार होऊन देखील मी नुसताच अंधारात बसून राहतो.
अरे भाई खुला है ना शौचालय? अरे लाइट तो लगाओ यार. विश्वासच बसत नाही हे कंपोजिशन माझं आहे. पण पण आता काय झालंय मला? माझ्या जुन्या चाली ऐकल्या ना की थोडा वेळ आश्वस्त वाटतं खरं. पण आता मला यातलं काहीच का सापडत नाहीये. माझं संगीत मला सोडून तर जात नाहीये ना. कधी कधी मला वाटतं की मी एका खोल विहिरीच्या तळाशी काहीतरी खरवडत बसले. पण पण हाती काहीच लागत नाहीये. विहीर कोरडी ठाक. मान्य आहे मला की एखादी गोष्ट दिसण्यासाठी उजेडाची गरज असते. पण दिसण्यासाठी आधी ती गोष्ट तिथे असायला हवी ना. तीच जर नसेल तर माझं संगीत खरंच मला सोडून जातंय का? मन मस्त हुआ तो क्यों बोले, मन मस्त हुआ तो क्यों बोले. किती सुंदर गाणं आहे. काय करावं? ऑनलाईन मीटिंग सुरू व्हायच्या आत आज जाऊन यावं का एकदा? गरम पाणी झालं, ऑलिव्ह ऑइल झालं, पोटावरून हात फिरवून झाले, पण सगळं व्यर्थ. ढोल वाजले, नगारे वाजले, पण मेणा काही गडावरून उतरेना. एकदा होऊन गेली की कसं अगदी फ्रेश वाटेल. गुणे साहेब, आपल्या कंपनीचे सर्वे सर्वा. आज ते बिझी आहेत, पण कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट. वेळ नसला तरी प्रवास करताना ते आपल्याला जॉईन होत आहेत. अतिशय वर्कहॉलिक. सतत विचार. कितीही टेन्शन असलं तरी सहसा आपले प्रॉब्लेम्स ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचू देत नाही. स्वतःत काय, किती आणि किती वेळ लपवून आहेत ते फक्त त्यांनाच माहिती. पण मित्र हो, या गंभीर चेहऱ्यामागे एक वेगळा चेहरा आहे. कवीचा. हो, आपल्या मनातल्या विचारांच्या काहुराला सरांनी कवितेत बंदिस्त केलंय. सर, ऐकवा ना तुमची फेवरेट कविता. ती कविता अचानक का अजूनही पूर्ण झाली नाहीये का? काय? सर, कविता ती. कविता आहे ना, आहे. येस मित्रांनो, गुणे साहेब सादर करतायत ती. दिसत नाही ती, दिसत नाही ती, असतात नुसतेच वास. सुवास सुवास सुवास. सोडून जाणं तिचं ठरतात खोटे आभास. मनाची तयारी ठरते फोल, आणि ती अचल आत खोल. जिवंत असण्याचा भाग तू येशीलच पुन्हा. आता जा तू, उतरून जा ती नागमोडी वाट. एका दिवसाचीच खरी ही साथ. तू गेलीस तर हलका होईन मी. तू गेलीस तर हलका होईन मी. हसेन, गाईन, बोलका होईन मी. काही नाती संपवावीच लागतात, काही नाती संपवावीच लागतात. वाकड्या सगळ्या वाटा उगाच अडतात. वचन दे,
परत फिरणार नाहीस. जाशील तू. गेली जर तरच. हो, गेली जर तरच प्रिय होऊन राहशील तू. प्रिय होऊन राहशील तू. वा वा वा. गाईज मला एक महत्वाचा कॉल येतोय. सो यू कंटिन्यू. आय कम बॅक अगेन. ओके. अरे कुठेतरी थांबव पटकन. अरे लवकर थांबव रे. ओके सर. हा, थांबव रे लवकर. हा, पुढे गेल्यावर थांबव. हा 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 हा, बस. काय? अरे सुलभ शौचालय. अरे नको रे, घाण असते रे तिथे. बरं असू देत. बऱ्याच दिवसांनी ही भावना आलीये. थांबव रे. ओके सर. अरे भाई, खुला है ना शौचालय? अरे लाइट तो लगाओ यार. मन मस्त हुआ तो क्यों बोले, मन मस्त हुआ तो क्यों बोले, हीरा पायो गाठ गठियो बार बार वक क्यों खोले, मन मस्त हुआ. अरे कोण आवाज करतय? अरे रात्री शांत झोपावं म्हटलं तर इकडे यांची गाणी सुरू. अरे आम्ही दिवसभर कामं करतो आणि रात्री जरा शांत पडावं तर इकडनं काहीतरी आवाज सुरूच असतो कायम. तुम्ही शिकली सवरलेली माणसं आणि आम्ही काय प्राणी आहे होय? गावाकडे चला म्हणजे समजेल काय असतं ज्ञान. कसं जगायचं, दुसऱ्याला बी जगू द्यायचं ना, ते असतंय ज्ञान. निसर्गाला पूजायचं, त्याच्या नियमाप्रमाणे वागायचं, खरं असतंय ते ज्ञान. तर तुम्हाला कुठलं कळतंय म्हणा? माझ्या गाण्याला वरडणं म्हणताय होय? गावाकडं समद गाव यायचं त्या वडाच्या झाडाखाली माझं गाणं ऐकाय आणि गाण्यात जाऊ द्या. कबीराचा सबूत आहे त्यो, निदान तो तर समजून घ्या. का तो बी येडाच? मन मस्त हुआ तो क्यों बोले, मन मस्त हुआ तो क्यों बोले, हीरा पायो गाठ गठियो बार बार वक क्यों खोले, मन मस्त हुआ. आंधळेपणा नक्की असतो कशाचा? डोळ्याचा, बुद्धीचा, आणखी कशाचा? कोंडाजी आमच्या आप्पांच्याकडे एक साधा गडी होता. होता रांगडा. बिनधास्तपणे डोळ्यात डोळे घालून बघायचा. त्याचं ते निर्लज्जपण तेव्हा शूरपणा वाटायचा. कळलंच नाही कधी स्वतःहून त्या पाशात अडकले. आणि आज स्वतःला ह्यातून सोडवावं असं वाटून मी जीव द्यायला उभी राहिले तर मला किळस आली. वाटलं जे गुदमरले पण नकोय म्हणून जीव द्यायला उभं राहिलोय तेही असं गुदमरल. त्यापेक्षा असं काहीतरी करावं जे करून मरताना आनंदाचं मरण येईल. हो, आनंदाचं मरण हवंय. पण असं काय आहे जे फक्त आनंदच देईल? सोपं आहे.
आयुष्य संपून जाईल. हो, माझं आयुष्य संपून जाईल. मिळाला वाटतं खजिना. मिळाला. या या ना, बसा. नमस्ते. तुम्हासनी खरंच आवडलं माझं गाणं? नाही म्हणजे मला वाटलं की इतरांसारखं तुम्ही बी ओरडताय आता. नाही, त्यांना आवडत नाही ना. तर तुम्ही मान दिलात, तुमच्या बरोबरीनं बसवलं. खरं सांगू का, मला नाही फरक पडत तुम्ही कोण आहात, कुठून आला आहात, तुमची जात काय. माझ्या लेखी इतकीच गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्ही एक कलाकार आहात, मनस्वी कलाकार. अहो, परवाचं तुमचं गाणं ऐकलं आणि मी अक्षरशः भारावून गेले. हो, ते आमचं गाणं राणा मनातलं. पण गाणं कसं खुल्या मनानं गायला पाहिजे. म्हणजे गाण्याबरोबर ना मन बी मोकळं व्हायला पाहिजे बघा. पण इथल्या लोकांना ते काय आवडत नाही.
आमच्या गाण्यानं कसं मन एकदम मोकळं होतं. हो, खरंच मलाही हवी आहे ही मोकळीक. मलाही वाटतं माझ्या गाण्यातून दिसावी ती. सगळ्या चौकटी ओलांडायचा मीही प्रयत्न करते. म्हणूनच मला परवाचं तुमचं गाणं खूप वेगळं वाटलं, खूप वेगळं. स्वतःला सिद्ध करण्याची हौस नव्हती त्या गाण्यात, कसलाही दिखावाही नव्हता. होता तो मनमुक्त गाण्यातला आनंद आणि मातीचा निखळ सुगंध. बरोबर. पण मी सांगू नाही, म्हणजे तुम्ही शिकली सवरलेली माणसं, पण गाणं आपलं नसतंच आहे. मग आता अडकायचं कशाला? काय आहे? श्वासाचा सूर आणि हृदयाचा ताल, त्याच्या संगतीनं देव धाडतो आपल्याला गाणं. आपण आपलं त्याच्या संगतीनं जायचं नुसतं श्रद्धेनं. हा, मग आपसूक येतंय बघा सगळं गाणं. मला सांगाल कसं जायचं या वाटेनं? अहो त्यात काय, जाऊ की आपण संगतीनं, जाऊ संगतीनं या वाटेनं. तुरा दुंदा तुरा दुरा दुंदा दुरा दुंदा तुरा दुरा दुंदा साधो चला साधो चला साधो चला साधो चला पवन का झूला कब आए कहाँ जाए कब आए कहाँ जाए मिलन किसको चला तुरा दुंदा तुरा दुरा दुंदा दुरा दुंदा तुरा दुरा दुंदा साधो चला पवन का झूला कब आए कहाँ जाए कब आए कहाँ जाए मिलन किसको चला. वा वा, किती सुंदर सूर. साधू चला. वा, मलाही सुचतंय आता काही. रे दा रे दा दा. ऐसी लगने लगाई ऐसी लगने लगाई 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 कहाँ तू जासी ऐसी लगने लगाई कहाँ तू जासी तुम देखा बिन कल न परत है तुम देखा बिन देखा बिन तुम देखा बिन कल न परत है तलभी 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 जीव जासी कहाँ तू जासी
500चे 5 आणि 10च्या चिल्लरमध्ये द्यावे लागतील साहेब. माझ्याकडे फक्त चिल्लरच आहे. असू दे, नाही दिलेस तरी चालतील. तसं कसं? मग उरलेल्या पैशाचं आयुर्वेदिक कॉन्स्टिपेशनवरचं औषध देऊ का साहेब तुम्हाला? अरे काही उपयोग नाहीये, सगळी औषधं करून झाली. अहो साहेब तसं नाही, हे औषध लागू पडलं नाही असा एकही माणूस भेटला नाही अजून. या औषधासाठी लोक माझ्याकडे दुरून येतात. ठीक आहे, दे तुला वाटत असेल तर. काय रे, हे स्केचेस तू काढलेस? काय करणार साहेब, तेवढाच टाइमपास. तुम्ही गडबडीने येताना दिसला म्हणून काढलं तुमचं कार्टून. अमेझिंग आहेत. आमच्या कंपनीसाठी इल्युस्ट्रेटर म्हणून काम कर. ऍडव्हर्टायझिंग फर्म आहे आमची. काम करतो की साहेब. पण साहेब माझ्याकडं एकही सर्टिफिकेट नाही साहेब. अरे सर्टिफिकेट त्यांना दाखवावं लागतात ज्यांच्याकडे काम असतं आणि काम दाखवता येत नाही, ती लोक सर्टिफिकेट दाखवतात. तुझं काम दिसतंय मला. तुझं औषध घेऊन बघतो, जर लागू पडलं तर लगेच नोकरी. मग माझी जागा मोकळी ठेवा साहेब, मी येणारच. जर रोज सगळं सुरळीत व्हायला लागलं ना तर तुझं आयुष्य सुद्धा एकदम सुरळीत होऊन जाईल. हे बघ, हे माझं कार्ड ठेव, हे घे. आणि मला फोन कर 4 दिवसांनी. मी नाही फोन करणार साहेब. औषध संपल्यावर तुम्हीच याल मला शोधत. मला कधीच वाटलं नव्हतं की माझंही भुयार अशा ठिकाणी निघेल म्हणून. पण तुला तुझा खजिना मिळाला नाही याचं वाईट नाही वाटलं? खजिना न मिळाल्याचं दुःख असेल कदाचित, पण आनंद ह्याचा आहे की हा शोध संपला आणि माझ्या भुयाराचं शेवटचं टोक सापडलं. माझ्यासाठी तर तू देवदूत आहेस. म्हणजे बघ ना, तुझ्या या भुयाराचं टोक इथे निघावं यात नक्की काहीतरी विशेष आहे. असं म्हणतात की भुयाराच्या टोकाशी उजेडा असतोच, पण माझ्यासाठी हे भुयारच प्रकाशाची वाट आहे. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. काय प्रेक्षक हो, आवडलं की नाही युवा मराठी संघाचं सादरीकरण? युवाच्या या सादरीकरणाबरोबरच विविध गुणदर्शन स्पर्धेचे सगळे सांघिक परफॉर्मन्सेस आता पूर्ण झाले आहेत. आता काम आहे ते म्हणजे परीक्षकांना. आणि मला खात्री आहे की यावेळी परीक्षकांना निकाल देणं फारच जड जाणार आहे. इतकी अटीतटीची स्पर्धा या सर्व संघांमध्ये आहे. या स्पर्धेचा निकाल मंगळवार 1 सप्टेंबर रोजी जाहीर केला जाईल, तेव्हा त्या दिवशी लॉग इन करायला मुळीच विसरू नका. आता थोडं उद्याच्या कार्यक्रमाविषयी. आमचा गणेशोत्सवाचा उद्याचा कार्यक्रम आहे विवेक आणि विनय यांचा सर्व नंदन हा कार्यक्रम. संगीत आणि कलेच्या माध्यमातून ते गणपतीच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या कथा आपल्याला उलगडून दाखवणार आहेत. विवेक आणि विनय यांनी हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्र मंडळासाठी बनवला आहे, तेव्हा उद्या संध्याकाळी हा कार्यक्रम पाहायला विसरू नका. आता यापुढे थोड्याच वेळात आम्ही एक आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन येत आहोत. हा एका वेगळ्या विषयावरील वेगळ्या पद्धतीचा अभंग, कीर्तन आणि पसायदानाचा कार्यक्रम आहे. तुम्ही म्हणाल काय बघा असा हा वेगळा विषय? तर विषय आहे अवयवदान. आणि त्यावरील हे अभंग कीर्तन सादर करणार आहेत आपले सर्वांचे लाडके आपटे काका. महाराष्ट्र मंडळ बंगलोरच्या गणेशोत्सव कार्यक्रमात सकारात्मकतेचं पुढचं पाऊल आणि सामाजिक विषयावरील बांधिलकी म्हणून अवयवदानावरील हा कार्यक्रम आम्ही घेतला आहे. तसेच गणेशोत्सवानंतर
आपटे काका आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी अवयवदान जनजागृती करण्यासाठी एक प्रश्नमंजुषा आयोजित करणार आहेत. या स्पर्धेचे सर्व डिटेल्स आम्ही आपल्यापर्यंत नक्की पोचवू. गेल्या 5 महिन्यांमध्ये कोविड-19मुळे 8 लाख लोकांचा जगात आणि 50,000 पेक्षा जास्त लोकांचा भारतात मृत्यू झाला. तेवढीच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षी केवळ आपल्या देशात प्रत्यारोपणासाठी अवयव न मिळाल्याने 5 लाख लोकांचा मृत्यू होत असतो. जर या लोकांना वेळीच अवयव मिळाले तर त्यांचा जीव वाचू शकतो. हत्तीचे मस्तक आणि मानवी देह असलेला श्री गजानन म्हणजे मानवाला ज्ञात असलेले अवयव प्रत्यारोपणाचे प्रतीकच. आपटे काका अवयवदान जनजागृतीच्या या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. आपटे काकांनी BSc, LLB आणि CAIIB अशा शैक्षणिक पदव्या घेतल्या आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 40 वर्षांच्या सेवेनंतर वरिष्ठ प्रबंधक म्हणून ते निवृत्त झाले. वी फॉर ऑर्गन्स फाउंडेशन या NGOची त्यांनी स्थापना केली आणि काका गेली 6 वर्ष देहदान अवयवदान जनजागृती चळवळीत आधी मुंबईत आणि आता बँगलोरमध्ये कार्यरत आहेत. त्याशिवाय देहदानाशी निगडित अनेक ठिकाणी समित्यांवर ते सन्माननीय सदस्य आहेत. मार्च 2016मध्ये कनक प्रतिष्ठान मुंबईच्या डॉक्टर नीतू मांडके वैद्यकीय सेवा पुरस्कार आणि चित्पावन ब्राह्मण संघ विलेपार्लेच्या जीवनप्रभा पुरस्काराने ते सन्मानित आहे. याशिवाय महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये आपटे काका प्रमुख सल्लागार म्हणून आम्हाला नेहमीच मदत करत असतात. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला तोच मुळी जनजागृतीच्या हेतूने. लोकजागृती करणारा असा हा अवयवदानाचा कार्यक्रम आपल्या गणेशोत्सवात केल्या कारणाने आपटे काकांचे मंडळातर्फे खूप खूप आभार. तर पाहूया आपटे काकांचा अवयवदान जनजागृतीवरील अभंग कीर्तन आणि पसायदानाचा हा आगळा वेगळा कार्यक्रम. परंतु त्याआधी पाहूया ऋतुजा कवठेकर यांच्या घरची गौरी प्रतिष्ठापना आणि गौरी आवाहनाची पूजा. ओम श्री गंगणपतये नमः. गजानना श्री गजवदना आदि वंदू तुझमोया. गजानना श्री गजवदना आदि वंदू तुझमोया. गजानना श्री गजवदना गणपती बाप्पा मोया. गजानना श्री गजवदना गणपती बाप्पा मोया. हत्तीचं मस्तक आणि मानवी देह असलेला हा गजानन म्हणजे आपल्याला माहीत असलेलं अवयव प्रत्यारोपणाचं आद्य प्रतीक आहे. आणि म्हणून आम्ही असा विचार केलाय
की अवयवदानावरचं कीर्तन हे गजाननासमोर सादर करावं. जय जय रघुवीर समर्थ. देहत्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धावी. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकात समर्थ आपल्याला सांगतायत आपलं आचरण कसं पाहिजे. तर देहाचा आपण त्याग केला तरी कीर्ती आपले आठवण आपल्या कामामुळे लोकांच्या मनात राहिली पाहिजे. ह्याच आधाराने आपल्याला असंही म्हणता येईल की मरावे परी अवयवरूपी वरावे. अवयवरूपी कसं वरणार आपण, तर अवयव दानाने. दानं ही खूप प्रकारची असतात. आपण जसं कमवायला लागतो तसं जीवनभर आपण काही ना काही दान देत असतो. अन्न, वस्त्र, निवारा, पशुधन आहे, भूदान आहे, या सगळ्या गोष्टी आपण दानात देतो कारण आपण त्या कमावतो. पण असं काही आहे का की जे आपण कमावलं नाहीये पण ते सुद्धा दान देऊ शकणार. असं म्हटलं जातं, खाली हात आहे हे खाली हात जाएगा. ते खरंच आहे. येताना काही आपण घेऊन येत नाही, मग जातानाही काही घेऊन जात नाही. जे काय आहे ते इथे सोडून किंवा दान देऊन जातो. पण कल्पना करा की देहाचा त्याग करताना आपल्याकडे काहीच राहणार नाही का हो दान द्यायला. थोडा विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल अतिशय मौल्यवान असे दागिने आपल्याकडे असतात. ते आहेत नेत्र, त्वचा, अवयव आणि अगदी देहदान सुद्धा. आणि ह्या अमूल्य गोष्टींचं आपल्याला दान आपण मृत्यूनंतर सुद्धा करता येतं. मग आपली कीर्ती किती वाढेल. तर आपण आता अवयवदान देहदानावरचा एक अभंग ऐकूया. अवयवदानाच्या प्रचारात दंग, अवयवदानाच्या प्रचारात दंग, अवयवदानाच्या प्रचारात दंग दंग दंग, अवयवदानाच्या प्रचारात दंग. मनामध्ये नाचे सद्बुद्धीचा पांडुरंग, मनामध्ये नाचे, ओ मनामध्ये
झालेल्या या अवयवदानाच्या अभंगात आपल्याला असं सांगितलंय की आम्ही सगळे अवयवदान, देहदान चळवळीचे कार्यकर्ते त्वचाला दंग झालेलो आहोत. त्वचा करायची का वेळ येते? आपली आवश्यकता आहे. प्रत्येक वर्षी 5 लाख आपल्याला ऑर्गन्स लागतात, अवयव लागतात प्रत्यारोपणासाठी. पण गेल्या 26 वर्षात फक्त 2475 अवयव मिळाले. ही केवढी प्रचंड तफावत आहे बघा. आणि म्हणूनच ह्याचा प्रचार केला पाहिजे, लोकांपर्यंत जाऊन पोचायला पाहिजे आणि लोकांचं जागरण केलं पाहिजे. ज्या ज्या पद्धतीने आपल्याला हे करता येईल त्या त्या पद्धतीने. काही जण पदयात्रा काढतायत, काही जण माहिती सांगतायत आणि अशा रीतीने अवयवदानाचा प्रसार केला पाहिजे. म्हणजे लोकांना त्याची माहिती आणि महती कळून येईल. अवयवदान हा याच्यात सगळंच आपण सामावून घेतो. देहदान येतं, त्वचादान येतं, नेत्रदान येतं आणि अवयवदान येतं. तर त्याचा आपण पुढे माहिती आणखी घेणार आहोत. दानात सगळ्यात महत्वाचं देहदान. देहदानाचा उपयोग वैद्यकीय प्रशिक्षण आणि संशोधनासाठी मेडिकलच्या स्टुडंट्सना होतो. त्यामुळे ते मेडिकल कॉलेजमध्ये स्वीकारलं जातं. आपल्याला आठवत असेल, लहानपणी शाळेत पहिल्यांदा गेलो तेव्हा आम्ही तरी बाबा पाटी पेन्सिल घेऊन गेलो होतो. आणि पुढे हे जे प्रशिक्षण आमचं झालं त्याचा पाया या पाटी पेन्सिल मध्ये होता. तसंच डॉक्टरी प्रशिक्षणासाठी, बाकी सामान्य शिक्षणासाठी जे पाटी पेन्सिलचं महत्व तेच डॉक्टरी प्रशिक्षणासाठी देहाचं. कारण मानवी देहावर प्रत्यक्ष त्याचं डिसेक्शन करून देहाच्या आतील जे काय अवयव आहेत, जीवनसंस्था आहेत, त्याचा अभ्यास डॉक्टर करून आपलं वैद्यकीय शिक्षणात ते निपुण होतात. एका देहावर 10 डॉक्टरांचं प्रशिक्षण अवलंबून असतं आणि एक डॉक्टर आपल्या वैद्यकीय प्रोफेशनमध्ये जवळजवळ 12,000 दिवस काम करतो. आपण कुठच्याही डॉक्टरकडे गेलं तर पाहतो की मोठी क्यू असतो. आपल्याला लगेच गेल्या गेल्या काही डॉक्टर मोकळे बसलेले नसतात. आणि समजा आपण असा विचार केला, चांगल्या प्रशिक्षणामुळे निपुण झालेल्या डॉक्टरनी दररोज फक्त एका रुग्णाचा जीव वाचवला तरी एक डॉक्टर त्याच्या प्रोफेशनच्या कालावधीत 30-40 वर्षाच्या 12,000 रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा देऊन त्यांचे प्राण वाचवू शकेल, कमीत कमी. आणि असे 10 डॉक्टर एका देहावर शिकतात. म्हणजे एका देहदानामुळे आपल्याला असं म्हणता येईल की पुढील 40 वर्षात 1,20,000 रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळेल आणि त्यांना जीवनदान मिळेल. अशी हे महत्वाचं आहे देहदान. या अवयवदानाबद्दल पहिल्यांदा आपण त्वचादानाकडे बोलूया. कारण त्यांनी कोणाचा जीव वाचवता येतो. त्वचादान हे जळीत रुग्णांना अतिशय उपयोगी असतं. कारण जळीताच्या जखमा सगळ्या जखमात अतिशय क्लेशकारक. आणि जेव्हा आग, शॉक, वीज पडून किंवा ऍसिड याच्यामुळे जखम होते तेव्हा आपल्या त्वचेचा काही भाग तिथून चक्क जळून नाहीसा होतो. आणि त्याच्यामुळे त्वचेचा जो महत्वाचा उपयोग आहे, आपल्या देहातील आतील अवयवांचं हवेतील संसर्गापासून संरक्षण करायचं, ती त्वचाच नाहीशी होते. त्यामुळे संसर्गाची भीती खूप वाढते. पण त्वचादानात मिळालेली त्वचा तिथे फक्त आच्छादन केलं त्या जखमेला की त्या क्षणी बहुतांशी क्लेश कमी होतात आणि ती अशा पद्धतीने जखमेला चिकटते त्वचा दुसऱ्या कोणाची लावलेली की तिथून आतून नवी त्वचा येईपर्यंत ती जागा सोडत नाही आणि त्याचं
हवेतील संसर्गापासून त्या रुग्णाचं संरक्षण होतं. आणि नाहीतर बहुतेक सगळे जळीत रुग्ण हे जखमेमुळे नव्हे तर संसर्गाने त्यांचा मृत्यू होतो. पण ही जर दानात मिळालेली त्वचा मिळाली तर त्यांचा जीव वाचू शकतो. असं आहे छान त्वचादान. आता आपण नेत्रदानाकडे वळूया. नेत्रदानाने दृष्टिदान मिळू शकतं हे बहुतेकांना माहिती आहे. आपल्या घड्याळाला काच असते आणि त्या काचेतून आपल्याला किती वाजलेत दिसतं. तसं डोळ्याच्या भावलीच्या पुढे एक पारदर्शक पडदा असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला समोरच्या गोष्टी दिसतात. समजा हा पडदा अपारदर्शक झाला तर अंधत्व येतं. त्याला कॉर्नियल ब्लाइंडनेस म्हणतात. आणि दानात फक्त संपूर्ण डोळा घेतला जात नाही तर हा कॉर्निया घेतला जातो आणि त्यामुळे कॉर्नियल अंधांना दृष्टिदान मिळू शकतं. असे किती कॉर्नियल अंध असतील कल्पना आहे? फक्त बालक 10 वर्षाखालची आपल्या देशात 2 लाख बालकं अशी आहेत की ज्यांना कॉर्नियल ब्लाइंडनेस जन्मापासून काही दिसत नाहीये कॉर्नियल ब्लाइंडनेसमुळे. आणखीन मुंबईसारख्या मोठ्या शहरात प्रत्येक वर्षी 1 लाख माणसांचं निधन होतं व्यक्तींचं. आणि त्या सगळ्यांनी समजा नेत्रदान केलं तर 1 लाख व्यक्तींकडून 2 लाख नेत्र उपलब्ध होतील कॉर्निया. आणि एका वर्षात आपल्या देशातलं सगळे कॉर्नियल बालकं आहेत त्यांचं अंधत्व जाऊन त्यांना दृष्टी मिळेल. आता आपण एक छानशी फिल्म पाहूया ज्या बोलता न येणारी लहान बालिका तिच्या आयुष्यात जेव्हा पहिला प्रकाशाचा किरण येतो तेव्हा तिचा चेहरा बोलायला लागतो आणि दृष्टिदानामुळे किती फायदा होतो ते आपल्याला दिसून येईल. बघा मग. आता आपण अवयवदानाकडे वळूया. 2 प्रकारचे मृत्यू असतात. एक तर नैसर्गिक मृत्यू म्हणजे आपल्या घरी किंवा कुठेही येऊ शकतो असा. आणि त्यानंतर आपल्याला देहदान करता येतं. नेत्रदान, त्वचादान. नेत्र आणि त्वचा ह्यांना टिश्यू म्हणतात. दुसरा एक प्रकारचा मृत्यू असतो ज्याला मेंदू मृत्यू असं म्हणतात. मेंदू मृत्यूची थोडीशी कल्पना देतो तुम्हाला. ज्या वेळेला आपला मेंदू चालू असेल, हृदय चालू असेल पण मेंदू कायमचा निकामी होईल असं कधी होऊ शकणार आहे? जर एखादी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये व्हेंटिलेटरवर असेल आणि व्हेंटिलेटर चालू असताना त्या व्यक्तीचा मेंदू निकामी झाला तर अशी अवस्था येऊ शकेल की हृदय तर चालू आहे पण मेंदू कायमचा निकामी झालाय. आणि अशा वेळेला आपल्या अवयवांना कायम रक्तपुरवठा मिळतो. तो मिळाल्याने आपले जेवढे अवयव सुदृढ असतील मेंदूमृत होण्याच्या अवस्थेत तेवढे सगळे अवयव दानात देता येतात. ते म्हणजे हार्ट, 2 लंग्स असतात ती, त्याच्यानंतर पँक्रियास, 2 किडनी, लिव्हर आणि आतडी इंटेस्टाईन. आणि अशामुळे आपण एक मेंदूमृत व्यक्ती 8 जणांना जीवनदान देऊ शकते. ही मेंदूमृत्यू अवस्था असते म्हणजे तो मृत्यूच असतो. हो, माणूस जिवंत नसतो पण व्हेंटिलेटरमुळे हृदय धडधडताना दिसतं. याच्याशिवाय जिवंतपणी पण आपल्याला अवयवदान करता येतं. आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठी किंवा तेवढाच चांगला जिव्हाळा आणि आपुलकी असेल अशा रुग्णांसाठी आपण जिवंतपणे अवयवदान करू शकतो. त्यातलं महत्वाचं म्हणजे एक किडनी, आपल्याकडे 2 असतात त्यापैकी 1 देता येते. आणि लिव्हरचा काही भाग. आणि लिव्हर बद्दल एक विशेष म्हणजे लिव्हरचा आपण काहीच भाग दानात देतो
पण तो दिल्यानंतर दात्याच्या शरीरात काही भाग आहे आणि ज्याला मिळालाय लाभधारक आहे प्रत्यारोपणानंतर त्याच्या शरीरात काही भाग आहे, पण काही कालावधीत दोघांच्याही देहात संपूर्ण लिव्हर तयार होते. किती चमत्कार आहे बघा. या अवयवदानाबद्दल थोडीशी भीती वाटत असते किंवा एक शंका येते, माझ्या धर्माने अवयवदानाला मान्यता दिली आहे का? तर त्याच्यासाठी एक छान डॉक्युमेंट मोहन फाउंडेशन म्हणजे मल्टी ऑर्गन हार्वेस्टिंग एड नेटवर्क ही आशियातली अवयवदानासाठी काम करणारी सगळ्यात मोठी संस्था आहे. त्यांच्या वेबसाईटवर रिलिजन अँड ऑर्गन डोनेशन या नावाचा एक व्हिडिओ आहे. तो पाहिला की त्या व्हिडिओत हिंदू, इस्लाम, शीख, ईसाई आणि बौद्ध अशा 5 धर्म पंडितांनी सांगितलंय की त्यांच्या धर्माने अवयवदानाला मान्यता दिलेली आहे. Concern among the people that when we donate organs, something bad will happen to us, or it's against religion or spirituality, or we will not go to attain moksha, or will not go to heaven. This is baseless. अवयवदान कोणीही करू शकतं. कुठचाही धर्म, जात, पंथ यांचे स्त्री पुरुष चक्क कोणीही अवयवदान करू शकतं आणि त्याला वयाचीही अट नाहीये. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तरुण अवयवदात्याचा जगातला रेकॉर्ड आहे, वर्ल्ड रेकॉर्ड, फक्त 74 मिनिटं, म्हणजे 1.25 तासाहूनही 1 मिनिट कमी. आणि ही कथा आहे होप ली नावाच्या बालिकेची. तिच्या मातेला जेव्हा गर्भधारणा झाली आणि डॉक्टरांकडे चेकिंगला गेलं जायची, तेव्हा डॉक्टरनी सांगितलं तुम्हाला जुळं होणार आहे. पण या परीक्षणात असं दिसतंय की 2 बालकांपैकी एका बालकाच्या मेंदूची वाढच होत नाहीये आणि अशी बालकं बहुतेक जन्माच्या वेळीच एक तर मृत होतात किंवा जन्मल्यानंतर अगदी थोड्या कालावधीत. पण होपलीच्या आई वडिलांनी जे काय सांगितलं ते मोठं कौतुकास्पद आहे. त्यांनी सांगितलं आमचा देवावर विश्वास आहे, जर देवानी मनात आणलं तो दोन्ही बालकं चांगली निपजतील. पण तुम्ही म्हणता तसं एखादं बालक जन्मानंतर लगेच मृत पावलं तर आम्हाला माहिती आहे त्याला मेंदू नसल्यामुळे तो लगेच मेंदू मृत होईल आणि त्याचे अवयव दान करून आम्ही त्याला त्या देहात नाही तर वेगळ्या देहात जिवंत ठेवू. बघा आता फिल्म होप ली. Britain's youngest organ donor lived just 100 minutes. The parents of Teddy Halston, a twin boy born without a brain, decided to donate his organs when he died 100 minutes after his birth, making him the youngest organ donor in Britain. Jess Evans from Cardiff was pregnant with twin boys and 12 weeks into her pregnancy when she was told that one of the boys was suffering from anencephaly, a rare condition that halts development of the brain and skull. Evans refused an abortion and the boys were born on April 22nd last year. The other boy was born healthy, but Teddy Halston only lived for 100 minutes. His parents donated his kidneys and heart valves to patients in need. After Halston died, his kidneys were immediately extracted and transported from Cardiff to Leeds, where a patient with renal failure received the organs, and the child-sized kidneys have grown inside the adults, reaching 3/4 the size of a normal kidney. अवयवदानाची पहिली संकल्पना होती आपण अवयवदानाने कोणाचा तरी जीव वाचवून त्याला जीवदान देऊ. पण आता नवीन संकल्पना त्याहूनही हृदयस्पर्शी आहे. आता असं मानलं जातं की अवयवदान करून आपण आपल्या मेंदूमृत नातेवाईकाला दुसऱ्या देहातून जिवंत ठेवतो. म्हणजे त्याचे जीव गेला असताना त्याचे प्राण जसे वटसावित्रीने परत आणले होते तसे आपण त्याला पुन्हा प्राण आणून नवीन देहात जिवंत ठेवतो. आता तुम्हाला या अद्भुत कथातील
नवीन कथा सांगणार आहे. ती एका बालकाचं 6 महिन्याच्या बालकाचं मेंदूमृत्यू झाल्यावर त्याचं हृदय 1.5 वर्षाच्या बालिकेला प्रत्यारोपित केलं गेलं आणि दात्याची माता आणि लाभधारक बालिकेची माता यांचं 3 वर्षांनी मिलन झालं, भेट झाली. खरं तर कोणाचा अवयव कोणाला दिलाय हे कायद्याने सांगता येत नाही, पण या नियमाला अपवाद केला गेला आणि ती भेट बघायला जसं आपलं क्रिकेटचं स्टेडियम पहिल्यांदा फुल ठासून भरलेलं असायचं तशी लोक ठासून भरलेली आहेत सभागृहात आणि श्वास रोखून मातांचं मिलन बघतायत. ज्या बाळाचं हृदय दान केलं होतं त्याच्या आईला आपल्या बाळाला भेटायचं होतं. तो जिवंत होता ना त्या बालिकेच्या देहात. कशी भेटली असेल? तिने चक्क स्टेथोस्कोप त्या बालिकेला लावला आणि त्याच्या हृदयाचे ठोके ऐकले. डोळे वाहत असताना त्या मातेच्या मुखातून शब्द आले, काय दमदारपणे हृदय चाललंय. आणि ती लाभधारक बालिकेची माता म्हणते, हे तुझंच तर बाळ आहे. It's so strong. It is. अवयवदानाची पुढील गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. श्रेया म्हणून पुण्यातील एका तरुणीची. इंजिनिअरिंग कॉलेजला 19 वर्षाची ही तरुणी शिकत असताना कॉलेजला जाता जाता बसला अपघात होऊन तिचे दोन्ही हातांना जबरदस्त मार बसला आणि दोन्ही हात अँप्यूट करायला लागले. तिचे खरं स्वप्न होती अमेरिकेत जाऊन पुढील इंजिनिअरिंगचे शिक्षण घ्यायची, पण दोन्ही हात निकामी झाले. आश्चर्य म्हणजे 1 वर्षानंतर तिला एम्स या कोची मधल्या हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण, तिच्यावर दोन्ही हातांचं प्रत्यारोपण केलं गेलं आणि 20 वर्षाच्या एका तरुणाचे हात जो मेंदूमृत्यू झाला होता त्याचे हात तिला प्रत्यारोपित केले गेले आणि संपूर्ण आशियातली कोपरापासून दोन्ही हात अँप्यूट केलेली ही पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया होती. बघा आता तुम्ही तिचे स्वतःच्या डोळ्यांनी तिला मिळालेले 2 हात. Last September, 19-year-old engineering student Shreya Sadan Gowda helplessly watched life slipping out of her hands, literally. A year later, a team of doctors in Kochi handed her back a new life, partially through a rare surgery claimed to be the first in Asia, by transplanting a 20-year-old man's arms. A team of 20 surgeons and a 16-member anesthetic team, led by Dr. Subramanya Iyer, head of Department of Plastic and Reconstructive Surgery, performed the complex surgical procedure. Shreya was travelling from Pune to her college on 28 September last year when her bus met with an accident. Though she managed to crawl herself out of the overturned bus, she soon realized that there was no movement in her hands. Both her hands had to be amputated. The only daughter to her parents, Shreya had been dreaming of living in the US after her engineering. 15 ऑगस्टला आपण तिरंग्याला सलाम केला. आता मी तुम्हाला कथा सांगणार आहे ती 3 धर्माच्या तिरंग्याची. कथा आहे अफगाणी सेना कॅप्टन
अब्दुल रहीम याची बॉम्ब डिफ्यूज करताना स्फोट होऊन त्याचे दोन्ही हात निकामी झाले. त्यानंतर साहजिकच बघा, सैनिकाला हात नाही म्हणजे त्याला मरणच आल्यासारखं ना. तो वेगवेगळ्या देशातून हिंडला. कोणी मला हात देता का हो, हात देता का हो, चक्क असं आपल्या देशात आला. कोच्ची मधल्या एम्स मध्ये गेल्यावर डॉक्टरनी त्याला दिलासा दिला, होय आम्ही हात प्रत्यारोपित करून देऊ. म्हणजे आता पाहिलं आपण मग पहिल्या गोष्टीत, पण आता नुसते अवयव पुरतं सीमित राहिलं नाही. प्रत्यारोपणात हात सुद्धा प्रत्यारोपित करता येत आहे. आता मग प्रत्यारोपण करायचं म्हटलं की कोणीतरी वेंडेड माणसाचे हात मिळाला पाहिजे. योगायोगाने काबूलच्या आपल्या वकालतीत बॉम्बस्फोटात एक माणूस मेंदूमृत झाला. त्याचं नाव होतं जॉर्ज मॅथ्यू, म्हणजे हा ख्रिश्चन माणूस. त्याचे नातेवाईक मोठ्या मनाचे, त्यांनी त्याचे हात दान करायला आनंदाने संमती दिली आणि त्याचं हाताचं प्रत्यारोपण एम्स मध्ये झालं. डॉक्टरांची मोठी टीम होती आणि त्या टीमचे लीडर होते डॉक्टर सुब्रमण्यम अय्यर, म्हणजे एक हिंदू डॉक्टर. म्हणजे या कथेत आपल्याला असं दिसतं की एका मुसलमान रुग्णाला ख्रिश्चन व्यक्तीचे हात हिंदू डॉक्टरनी बसवले. किती छान हा धर्माचा तिरंगा आहे. माझी खात्री आहे त्या दिवशी आकाशात, कारण आपल्या सगळ्यांचे देव आकाशात असतात, ब्रह्मदेव, येशू ख्रिस्त आणि अल्लाह एकमेकाला कडकडून मिठी मारून भेटले असतील आणि म्हणतील, हळूहळू मानवाला कळायला लागलंय आपण तिघं एकाच देवाची वेगवेगळे अवतार आहोत. बघा ती कथा अब्दुल रहीमची, धर्माचा तिरंगा. कोच्चि में स्थित अमृता इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस में डॉक्टरों की टीम ने अफगानिस्तान के एक युवक के हाथों का प्रत्यारोपण कर उसको एक नई जिंदगी दी. दरअसल 30 वर्षीय अब्दुल रहीम अफगान सेना में था और साल 2012 में एक माइन ब्लास्ट में अपने हाथ खो चुका था. नए हाथ मिलने के बाद रहीम बेहद खुश है. हालांकि डॉक्टरों के लिए ये काम चुनौतीपूर्ण था, लेकिन वो इस ऑपरेशन को करने में सफल रहे. रहीम को जो हाथ प्रत्यारोपित किए गए हैं वो 68 वर्षीय मैथ्यू जॉर्ज के हैं. गौरतलब है कि जॉर्ज बुधवार को काबुल हमले में मारे गए 4 भारतीयों में से एक था. बहरहाल सर्जरी के बाद रहीम के हाथों में सुधार हो रहा है और अब वो अपने नए हाथों से पानी के गिलास को पकड़ने के साथ साथ लिख भी सकता है. आता कीर्तनातील हरीश नांजप्पाचं आख्यान लावतो. हरीश नांजप्पा हा आपल्या कर्नाटकाच्या मातीतील बंगलोर जवळील गुब्बी या गावातील तरुण 26 वर्षाचा, फक्त 10वी पण शिक्षण झालेलं. आपल्या आईला मदत करायला तो गावी गेला होता. सकाळी मोटरसायकल घेऊन बंगलोरला परतायला निघाला. त्याच्या कथा पाहताना आपल्याला एक लक्षात येतं की संस्काराचं महत्व काय आणि हे जे जनजागृती करायची आम्हाला चळवळ आहे त्याचाही उपयोग काय. हवेशची मोटरसायकल हायवेवरून धावत होती आणि काय सांगताय, एकदम एक भरधाव वेगाने येणारा ट्रक नी त्याला धडक दिली. हरीश रस्त्यावर फेकला गेला. ट्रक त्याच्या अंगावरून निघून गेला. त्याच्या देहाचे चक्क 2 भाग झाले. पोटाखालचा भाग 4 फूट अंतरावर जाऊन पडला. पोटाखालून रक्ताचे पाट वाहत होते. हरीश रस्त्यावर पडला होता. लोकांना हेल्प हेल्प म्हणून हात हलवून बोलवत होता, कारण त्यांनी हेल्मेट घातलं होतं. त्यामुळे त्याचं मस्तक आणि मेंदू शाबूत होता. तो
तो शुद्धीवर पण होता. तेवढ्यात गर्दीतलं कोणीतरी बोललेलं त्याच्या कानात आलं, अरे ह्याच्या देहाचे चक्क 2 तुकडे झाले. हरीशला जाणवलं, आता आपलं जीवन संपत आलंय, आपण यातून जगू नाही शकणार. त्याला एकदम आठवलं, अशा वेळेला सुद्धा जगण्याचा एक मार्ग म्हणजे अवयव दानाने आपण दुसऱ्या देहात जिवंत राहू शकतो. अँब्युलन्सने हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत हरीश शुद्धीवर होता, जिवंत होता. डॉक्टर दिसता क्षणी त्यांनी डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर मी जर जगू शकलो नाही तर मला अवयवदान करायचंय. डॉक्टर आश्चर्याने बघत राहिले. एवढ्या भयानक अपघातातही हा तरुण मोठ्या धैर्यानं सांगतोय की आपल्याला अवयवदान करायचंय. एवढं म्हणेपर्यंत मोठे उपचार चालू करायच्या आधीच हरीशने प्राण सोडले. हरीशचे आई वडील आल्यानंतर हरीशची अखेरची इच्छा ऐकून त्यांनीही अवयवदानास संमती दिली. पण अपघातच एवढा भयानक होता की केवळ नेत्र सोडल्यास बाकीचे अवयव दान करणं शक्य नव्हतं. त्याचे नेत्रदान केले गेले आणि 2 अंधांना दृष्टी मिळाली. काय सांगावं, बंगलोरचे ते 2 अंध आता दृष्टी मिळालेले आपला हा कार्यक्रम एखाद वेळी बघतही असतील. हरीशच्या या दानामुळे नुसतं 2 अंधांनाच दृष्टी मिळाली असं नाही, तर संपूर्ण समाजाला नवीन दृष्टी देऊन गेला हरीश. त्याच्या 11व्या दिवशी त्याच्या छोट्या अवघ्या 300 वस्ती असलेल्या गावातील 170 जणांनी हरीशच्या आई सकट अवयव दानासाठी अर्ज भरला. आणखी सरकारला पण नवीन जाग आली. अपघातात जखमी झाल्यावर रस्त्यावरील त्याला चांगली वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून हरीशच्या नावाने सरकारने एक योजना जाहीर केली. आता कर्नाटकात कुठेही अपघात झाला तर त्यात सापडलेल्या माणसास, तो कोणत्याही धर्माचा, जातीचा, राज्यातला असो, प्रथमोपचारासाठी जे हॉस्पिटल काम करेल त्याला आर्थिक मदत या योजनेतून दिली जाते. आणि हरीशचं स्वप्न होतं आपल्या आईचे कष्ट करून तिला एक चांगलं घर बनवून द्यायचं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या बंगलोरमधील एक व्यावसायिक पुढे आले, टाटा म्हणून नावाचे, आणि त्यांनी हरीशच्या आईला एक नवीन फ्लॅट दान दिला, बक्षीस दिला. अशी ही योजना आणि हे देणाऱ्या हरीशच्या मुळे आपल्याला लक्षात येतं की चांगल्या संस्कारांनी कठीण प्रसंगी सुद्धा माणूस आपली बुद्धी आणि विचार क्षमता वापरतो आणि एक चांगला मार्ग दाखवतो. तर हे हरीशच्या आख्यानातून आपल्याला समजून घेता येतं. या अवयवदानाच्या कीर्तनातून आपण काय बोध घेऊ शकतो? बघा, आपल्याकडे अद्ययावत हॉस्पिटल आहे, चांगले चांगले निपुण डॉक्टर आहेत. रस्त्यावर एवढे अपघात होतात की ब्रेनडेड दात्यांचा तुटवडा असणार नाही, पण तरी सुद्धा तुटवडा प्रचंड पडतो तो अवयवदात्यांचा. का तर जनजागरणाचा, दानाबद्दलच्या जनजागरणाचा अभाव. आणि म्हणून हे जनजागृतीचं कार्य जे आहे ते अखंड चालू ठेवलं पाहिजे. नातेवाईकांची संमती या सगळ्या दानासाठी अतिशय महत्वाची असते. आणि त्यामुळे जर चांगलं जनजागरण झालं तर सगळे नातेवाईक अशा कठीण प्रसंगात सुद्धा चांगला विचार करून अवयवदानाला संमती देतील. आणि एक दिवस असा येईल की आपल्या देशातील एकही नागरिक प्रत्यारोपणासाठी अवयव न मिळाल्याने मृत्युमुखी पडणार नाही. प्रत्येक कॉर्नियल ब्लाइंड माणसाला दृष्टी मिळेल
आणि प्रत्येक जळीत रुग्णाला जीवनदान मिळेल असं रामराज्य अवतरेल. आता तुम्ही म्हणाल, बुवा आम्हाला सांगताय, तुमचं काय का लोका सांगे? नाही मी माझं इच्छापत्र कधीच बनवून ठेवलंय आणि माझ्या नातेवाईकांनी संमती द्यावी म्हणून त्यांना उद्देशून एक कवितारूपी इच्छापत्र मी दाखवतो. ऐका माझ्या जीवलगांनो, जेव्हा श्वास मंदावे, मेंदूचं काम थांबेल. जेव्हा श्वास मंदावेल, मेंदूचं काम थांबेल. माझी वाट अशी असेल, यमदेव ही सहज फसेल. माझी वाट अशी असेल, यमदेव ही सहज फसेल. नैना नवे कोंदण असेल, दोन जीवांना जग दिसेल. नैना नवे कोंदण असेल, दोन जीवांना जग दिसेल. जखमांना कवच असेल, माझी त्वचा तिथे वसेल. जखमांना कवच असेल, माझी त्वचा तिथे वसेल. तरुणांचा डॉक्टर घडेल वा रुग्णांना अवयव मिळेल. तरुणांचा डॉक्टर घडेल वा रुग्णांना अवयव मिळेल. माझी काया साक्ष असेल, यमाला मग काम नसेल. माझी काया साक्ष असेल, यमाला मग काम नसेल. पण काही जाळायचं असलं ना, तर जाळा गैरसमजुतीने चुका. माझी काया जाळू नका. जाळा गैरसमजुती आणि चुका. माझी काया जाळू नका. इच्छा माझी टाळू नका. माझ्या जीवलगांनो हे ऐका. इच्छा माझी टाळू नका. माझ्या जीवलगांनो हे ऐका. आणि आता आपण हे आपले सगळं अवयवदानाची गीताच म्हणून झाली. आणि आता भगवंताकडे आपण प्रसाद मागूया पसायदान अवयवदानाबद्दलचं गाऊन. त्याच्यासाठी मी दाता ताईंना पुन्हा एकदा पाचारण करतो. आता मृत्युंजये देवे येणे प्रचार यज्ञे तोषावे. तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे रुग्णांची रोगटी सांडो जीवन क्रमी रती वाढो. शल्य कर्म कधी न घडो अवयवांचे. रुग्णांचे रोग जावो निरामय धरा सूर्ये पाहो. अवांछित गुणा कधी न लाभो प्राणी जात. सद्भावी सकळ मंडळी निरोगी जनमांदियाळी. असावी ये भूमंडळी सदा सर्व काळी. जाने इच्छिले जे जे ते तयासी प्राप्त होईजे. चिंता मुक्त होईजे कुटुंबीय. अवयवी नसो लांछन कार्यकर्त्यांना नुरोगारण. अवयवांना नसो मरण माणसाधी. अवयवे निरामय
भूलोकी मानव कल्याण मनोमनी अखंडित आणि आरोग्यदायी जिणे सर्वांचे होवोये सारे मृत्यू निर्भये होआवे जी येथ विनंती श्री मृत्युंजयो पदभ्रमण सफल हो सद्भावे जीव मात्रे सुखमया